नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ट्रेडिंग मित्र भानुदास। ट्रेडिंग मित्र ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हृदयपूर्वक स्वागत आहे। तर परवा आपण जे ॲनालिसिस केलं होतं ते काल आपल्या निफ्टीने म्हणजे इंडियन मार्केटने तंतोतंत फोल ठरवलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की काल 1 ऑक्टोबर रोजी RBIच्या रेपो रेटची न्यूज होती। ती RBIची रेपो रेट त्यांनी चेंज केलेली नाही। त्यामुळे आपल्या भारतीय शेअर मार्केटला एक नवीन संजीवनी मिळाली। त्या संजीवनीमुळे कालचा मार्केट हा वर गेला। तर आता बघूया की शुक्रवारी म्हणजे उद्या 3 तारखेला आपला मार्केट कसा परफॉर्म करेल। आता ते हा वीकली टाईम फ्रेमवरती आपण ॲनालिसिस करणार नाहीत त्याची, कारण कालचा जो मार्केट आहे तो इथे हा वर गेला आहे। त्याच्यामुळे आपण वीकली टाईम फ्रेमवरती त्याचं ॲनालिसिस करणार नाही। त्याचा टाईम आता डेली टाईम फ्रेमवरती आपण त्याचं ॲनालिसिस करूया, मार्केट कसा जाऊ शकतो। मार्केट इथे जर का बघितलं आपण तर इथे एक कॅन्डलचा पॅटर्न बनलेला आहे मार्केटचा। त्या कॅन्डल पॅटर्नमुळं आता थोडंसं कुठंतरी वाटतंय की आपला मार्केट हा वर जाईल। तर वर गेला तर काय करायचं आहे, कसं जाईल मार्केट, तर त्यासाठी मार्केटची पुढची दिशा आहे। पुढची दिशा म्हणजे त्यासाठी आपल्याला हा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स आपल्याला हा ब्रेक करावा लागणार आहे। तो रेजिस्टन्स आहे, पहिला रेजिस्टन्स 24,933 ला, दुसरा रेजिस्टन्स आहे 25,031 ला आणि तिसरा रेजिस्टन्स आहे 25,195। बघूया, शुक्रवारचा हा एकच दिवस आहे ट्रेडिंगचा, त्यानंतरनं हा वीक क्लोज होईल। मग रविवारी पुन्हा आपण ॲनालिसिस करू मार्केट कसं करेल, काय करेल। खाली तर पडला मार्केट उद्या शुक्रवारी, म्हणजे इथं कुठंतरी ओपन झाला आणि खाली झाला, तर खाली आला तर मी वेट करेल 24,671चा आपल्याला एक सपोर्ट मिळणार आहे। ह्या सपोर्टपासून पुन्हा मार्केट वर जाण्याची शक्यता आहे। वर आला तर मार्केट येईल 24,933 पर्यंत येण्याचे चान्सेस ते भरपूर प्रमाणात आहेत। हे फक्त डेली टाईम फ्रेमवरती आहे, वीकली टाईम फ्रेमवरती आपण याचं ॲनालिसिस करत नाही आहे। हा वीक संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण वीकली टाईम फ्रेमवरती जाऊन ॲनालिसिस करू। मग पुढच्या आठवड्यासाठी काय प्लॅनिंग असतील ते आपण ठरवूया। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि ट्रेडिंग मित्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।